नमस्कार. मी मनोविकास प्रकाशनाने जो नवा ग्रंथ काढलेला आहे बदलता भारत, त्याविषयी तुमच्याशी बोलतो आहे. बदलता भारत पारतंत्र्यातून महासत्तेकडे असा हा एक महाग्रंथ आहे आणि हा महाग्रंथ मोठ्या प्रमाणावरती आता लोकांकडून त्याचं स्वागत केलं जातं आहे. उत्सुकतेने लोक तो वाचत आहेत. वाचक, अभ्यासक, स्वतः लेखक सगळे या ग्रंथाच्या निर्मितीमुळे अतिशय खुश झालेले आहेत. असा हा एक महाग्रंथ आपल्यासमोर मनोविकासने आणलेला आहे. साधारण 3.5 वर्षापूर्वी मनोविकासचे अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर यांनी ही कल्पना मांडली की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जे 75 वर्ष होत आहेत त्यानिमित्तानं आपण एक ग्रंथ काढावा. आमच्या चर्चा झाल्या, तयारी सुरू झाली आणि त्या सगळ्यातून ग्रंथ म्हणता म्हणता एका महाग्रंथाची मोठी कल्पना ही समोर आली. आम्ही जवळजवळ 60हून अधिक लेखकांना याच्यासाठी संपर्क केला आणि त्यातली अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की या ग्रंथासाठी ज्यांच्याशी संपर्क केला त्यातील बहुतांश लेखकांनी प्रतिसाद दिला. मधल्या काळामध्ये कोरोनाचा अतिशय त्रासदायक कालखंड जाऊनसुद्धा या सगळ्या लेखकांनी आणि त्यांना वेळोवेळी आम्ही ज्या संपादकीय सूचना दिल्या आणि संपादकीय थोडाफार छळ केला ते असूनसुद्धा या लेखकांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर विश्लेषण करणारे लेख आपल्याला दिलेले आहेत. या ग्रंथामागची कल्पना अशी होती की भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असताना केवळ चकचकीत पानांचा आपला एक फोटोवाला ग्रंथ काढायचा आणि साजरं करून सोडायचं अशी त्याच्यामागची कल्पना नव्हती. त्याच्यामागे कल्पना अशीही नव्हती की आत्तापर्यंत जे वेगवेगळे नायक आहेत आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे त्यांचंच पुन्हा एकदा सगळं मोठेपण सांगावं. त्यांचं मोठेपण आहे ते ह्या ग्रंथामध्ये पण येतं, पण केवळ त्यांचं मोठेपण सांगणं असं नव्हे तर प्रत्यक्ष वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रांमध्ये, देशाच्या वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये त्यांची भूमिका काय होती याविषयी जे काही आत्तापर्यंत मांडलं गेलेलं आहे पूर्वीपासून ते आणि त्याच्यामध्ये जे नवे आयाम आलेले आहेत, नवे वाद आलेले आहेत, नवे विवाद आलेले आहेत त्याच्या सकट अनेक लेखकांनी त्यांच्या लेखांमध्ये ही मांडणी केलेली आहे. पण तरीसुद्धा हा ग्रंथ हे जे काही आपले समाज धोरण आहेत, राष्ट्राला पुढं नेणारे स्त्री पुरुष आहेत, नायक नायिका आहेत, त्यांचा केवळ वर्णन करणारा ग्रंथ नाही आहे. दुसरं म्हणजे असं की हा ग्रंथ केवळ या घडामोडी काय झाल्या गेल्या काही काळामध्ये एवढंच मांडून थांबत नाही, तर गेल्या 150 वर्षामध्ये कुठल्याही विशिष्ट क्षेत्रात भारताची वाटचाल नेमकी कशी झाली, ही वाटचाल होत असताना ह्या विचारवंत राष्ट्रधोरणांच्या बरोबरच आदिवासींपासून, भटक्या विमुक्तांपासून, महिलांपर्यंत आणि कामगारांपर्यंत, म्हणजे ज्यांना आपण लाखो कोट्यवधीच्या संख्येनं जनसमुदाय म्हणू, मग ते OBC असतील, ते दलित समाज असतील, ते शेतकरी वर्ग असेल, या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये काय राहिलं, त्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला, हा सगळा एक वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये केलेला आहे. या ग्रंथाला सगळी ही गोळाबेरीज करत असताना फार अतिशय मोलाचे अनुभव आले की ज्याच्यामध्ये वर्ष 87-88 एवढं वय असलेले काही अत्यंत ज्येष्ठ विचारवंतांपासून 30-35तल्या तरुण पत्रकार आणि अभ्यासकांपर्यंत वेगवेगळ्या लेखकांना आणि लेखिकांना आम्ही संपर्क केला आणि त्यांनी आपापल्या विषयांची मांडणी याच्यामध्ये केलेली आहे. काही लेखांच्यासाठी थोडा मागे पुढे आपल्याला व्हावं लागलं आणि त्यामुळे हा ग्रंथ एवढ्या सगळ्या कालखंडानंतरसुद्धा जवळजवळ 1100 पानाचा आणि 2 खंडामधला असा मोठा ग्रंथ झालेला आहे. या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की याच्यामध्ये भारताची कल्पना ही कशी घडली आणि कशी बदलत गेली याच्यावरती वेगवेगळ्या लेखांमधून प्रकाश टाकलेला आहे. भारताची कल्पना संविधानामध्ये कशी मांडली गेली,
भारताची कल्पना स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशी घडवली गेली, गेल्या 30-40 वर्षामध्ये भारताच्या कल्पनेमध्ये काय फरक आले, हे फरक धर्म आणि जातीच्या आधारावरती काय बरं वाईट घडवत आहेत. आज जी महासत्तेची चर्चा सुरू आहे, त्या महासत्तेच्या चर्चेच्या मागचं अर्थकारण काय, राजकारण काय, त्यामागचं एकूण सांस्कृतिक सगळं जे काही राजकारण चालू आहे ते काय आहे, या सगळ्याचा म्हणजेच थोडक्यात भारतामध्ये जो राष्ट्रवाद उदयाला आला, त्या राष्ट्रवादामध्ये जे बदल होत गेले, त्या राष्ट्रवादांमध्येच्या वेगवेगळ्या संकल्पना आल्या, त्यांच्यामध्ये देवघेव झाली, त्यांच्यामध्ये संघर्षही झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात किमान 5 प्रवाह कार्यरत होते. या सगळ्या प्रवाहांनी काय काय मांडणी केली आणि ते बदलता हा राष्ट्रवादाचा सगळा प्रवास काय आहे याच्यावरती हा ग्रंथ बोलतो. त्याच्यामध्ये भारताच्या इतिहासाची जी काही जडणघडण झाली, त्याच्या वाटा आणि वळणं काय आहेत, उदाहरणार्थ भाषा आणि भारतीय राष्ट्र याचा काय संबंध आहे, किंवा आर्य भारतात आले का भारतातून बाहेर गेले, हा जो वाद आहे त्याचा आणि राष्ट्रवादाचा काय संबंध आहे. शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषांच्या प्रतिमांचं जे राजकारण होतं त्याचा राष्ट्रवादाचा काय संबंध आहे. भारताच्या एकूण इतिहासाकडं आपण कसं बघितलं पाहिजे आणि त्यातून आज आपण त्या आजच्या टप्प्यावर कसं आलं पाहिजे असं सांगणारे काही लेख आहेत. भारताचा जो राजकीय इतिहास आहे, या राजकीय इतिहासामध्ये अनेक विवाद्य गोष्टी आहेत. मग जीना सावरकर असतील, मुस्लिमांचा सहभाग असेल, गांधीजींची त्याच्यामधली सगळी जी काही कार्यपद्धती, कार्यशैली आणि विचारसरणी आहे ती असेल, नेहरूंचं योगदान असेल, किंवा सुभाषबाबूंच्याबद्दलचे वाद असतील, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल परस्पर विरोधी मांडणी झालेली आहे. याचं वास्तव काय आहे, सत्य काय आहे, अगदी अपडेटेड आजपर्यंत या सगळ्या विषयांवर जे संशोधन झालेलं आहे ते लक्षात घेऊन काही लेख आलेले आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाचा विभाग संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातून भारताच्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती कशी होते, ती ब्रिटिश पूर्व काळात कशी झाली, ती स्वातंत्र्योत्तर काळात कशी झाली, ती आज कशी होती आहे. मग ती हिंदी कादंबरी असो, मराठी कविता असो, चित्रकला असो, आपले वेगवेगळे म्युझियम्स असोत किंवा आपले चित्रपट असोत, अशा वेगवेगळ्या विषयातून लेखक प्रकाश टाकतात की हा भारत कसा घडलेला आहे. आणि ह्या सगळ्या मांडणीमध्ये भारताची जी लोकशाही आहे, भारताची जी सुरक्षा यंत्रणा आणि संरक्षणाचे इश्यूज आहेत, भारताचं जे काही संघराज्य पद्धती आहे, भारतामधल्या नागरिकत्वाचे जे प्रश्न आहेत, त्यातले जे ताणतणाव आहेत, काश्मीरचा प्रश्न आहे, पूर्वोत्तर भारताचा प्रश्न आहे, या सगळ्यावरती लेखकांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे हा एका अर्थी आपण असं म्हणू की ज्याला कॅलिडिओस्कोपिक म्हणतात, म्हणजे बहुरूपदर्शक असा हा संपूर्ण महाग्रंथ झालेला आहे. याच्यामध्ये धर्म आणि संस्कृती, मग तो बौद्ध धर्म असेल किंवा ते भारतातल्या संस्कृतीचं नेमकं स्वरूप काय, यातला सांस्कृतिक संघर्ष काय आहे, गेली 150-200 वर्ष भारताच्या जडणघडणीमध्ये फार मोठा सांस्कृतिक संघर्ष घडत आलेला आहे. तो धर्मांच्या आधारे घडलेला आहे, तो प्रादेशिक संस्कृतीच्या अंगाने घडला आहे, तो वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींमधूनही घडवला गेलेला आहे. तर या सगळ्याचा आढावा घेणारे अत्यंत महत्त्वपूर्ण लेख आणि ज्याच्यामध्ये सांस्कृतिक विविधता म्हणजे काय, जनसांस्कृतिक परंपरा म्हणजे काय, लोकसंस्कृती म्हणजे काय, या सगळ्याचा वेध या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा ग्रंथाचा भाग म्हणजे असा की प्रत्यक्ष जे स्वातंत्र्य आहे, म्हणजे उदाहरणार्थ भारताचा स्वातंत्र्य लढा जो सुरू झाला त्याच्यामध्ये जो राष्ट्रवाद उदयाला आला किंवा जे राष्ट्रवाद उदयाला आले, हे राष्ट्रवाद स्वातंत्र्य पुढं नेण्यासाठी म्हणून धडपडणारे राष्ट्रवाद होते. आणि हे स्वातंत्र्य केवळ भारताचं स्वातंत्र्य नव्हे, तर प्रत्येक प्रदेशाला, प्रत्येक भाषिक गटाला, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळावं, जातीसारख्या बंधनांमधून, स्त्री पुरुष विषमतेमधून प्रत्येकाला बाहेर पडता यावं, अशी एक स्वातंत्र्याची प्रगल्भ कल्पना त्या काळामध्ये मांडली गेली. या कल्पनेचा प्रत्यक्ष साकार ती किती झाली, तिची वाटचाल स्वातंत्र्योत्तर काळात किती झाली, याचा एक मोठा लेखाजोखा आर्थिक अंगाने, सामाजिक अंगाने, राजकीय अंगाने या ग्रंथातले अनेक लेख घेतात. अत्यंत अभ्यासपूर्ण असे आर्थिक संपूर्ण मांडणी करणारे की भारताची आर्थिक कोंडी काय आहे, आर्थिक मोठेपण काय आहे, आर्थिक पेच काय आहेत भारतासमोरचे, आणि आर्थिक वाटचालीचे, विकासाचे, पर्यावरणाचे वेगवेगळे प्रश्न काय आहेत आणि त्यातून कोणत्या प्रकारच्या पर्यायांकडे जाता येईल याची या ग्रंथामध्ये मांडणी आहे. एक महत्त्वाचा पुढचा भाग असा की
आरोग्य असो, शिक्षण असो, हे सगळी क्षेत्र जी आहेत ही स्वातंत्र्य प्रत्यक्ष किती आलं भारतामध्ये, प्रत्येक व्यक्तीला ते किती अनुभवता येतं, याचं एका अर्थी म्हणू गमक आहे ते. त्यातून आपल्याला बघता येतं की स्वातंत्र्य आपण किती जगतो आहोत, अनुभवतो आहोत. त्यामुळे भारताचं स्वास्थ्य आणि इथल्या जनतेचं आरोग्य, इथले शिक्षणाचे प्रश्न, इथले सगळी जे काही खेळ आणि क्रीडांगणं आहेत ती लोकांमधलं क्रीडा संस्कृती पुढे किती नेत आहेत, किती राष्ट्रवादाची रणांगणं बनलेली आहेत. इथले संपूर्ण माध्यमं जी एकेकाळी स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःला झोकून देत होती, त्यांनी राष्ट्रवादाचं कंपनीकरण केलेलं आहे का, असे अनेक प्रश्नांची चर्चा करणारे लेख या महाग्रंथामध्ये आहेत. याशिवाय या महाग्रंथामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की आत्तापर्यंत भारत ज्या टप्प्यावर आलेला आहे, ही जी काही भारताची पहिली कल्पना होती ती काय होती, आज ज्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात, ही दुसरी कल्पना मांडली जाते आहे, ती काय आहे आणि त्यातून प्रश्न काय निर्माण झालेले आहेत, महासत्तेच्या चर्चेमागचं राजकारण काय आहे, अर्थकारण काय आणि भारतानं नेमकं कुठं गेलं पाहिजे, भारताचं भविष्य काय. यातला प्रत्येक लेख हा फक्त इतिहासात डोकवत नाही, तो फक्त आत्ताच्या वाटचालीबद्दल बोलत नाही, त्या सगळ्याचं विश्लेषण करून तो प्रत्येक लेख याचा शोध घेतो की नवा भारत आपण कसा घडवला पाहिजे आणि कसा घडवू शकतो, त्याची बीजं आजच्याच भारतामध्ये कशी आहेत आणि हा नवा भारत घडवणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत. मग त्याच्यामध्ये अनिवासी भारतीयांचा मुद्दा असेल किंवा भटक्या विमुक्तांचं राष्ट्र कोणतं असा उपस्थित करणारा प्रश्न असेल, आदिवासींचा स्वातंत्र्य लढा अजून संपला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणारा असेल, जो काही जोहार होतो आहे तो फक्त स्त्रियांचाच जोहार होतो आहे का, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारे पण नवा भारत घडवू शकणारे असे जे काही सामाजिक गट आहेत, विभाग आहेत, सामाजिक शक्ती आहेत, त्यांचा सविस्तर आढावा, कामगारांचं संपूर्ण योगदान याच्यामध्ये काय राहिलेलं आहे याचा आढावा घेणारा, जाती प्रश्न आणि राष्ट्रवाद याचा संपूर्ण परस्पर संबंध काय आहे आणि भारत हा एका अर्थी द्वैत आणि दुभंग का अनुभवतो आहे. एकीकडे अत्यंत विलोभनीय अशी शक्यता असताना, बहुसांस्कृतिक भारताचं स्वरूप असताना, दुसरीकडे विषण्ण करणारी विपन्न अवस्था का आहे, असे अनेक प्रश्न लेखक याच्यात उपस्थित करतात आणि त्याची चर्चा त्यांनी केलेली आहे. हा ग्रंथ आपल्यासमोर असाही एक प्रश्न उभा करतो की हे जे काही बदलतं संपूर्ण राष्ट्रवाद आहे, हा जो सगळा सांस्कृतिक संघर्ष आहे, यातून भारतीयतेच्या कल्पनेचा विकास कसा होत आलेला. त्या काळामध्ये भारतीयता कशी तिची व्याख्या केली गेली, मधल्या काळामध्ये एखाद्या मोर पिसाऱ्याप्रमाणे संपूर्ण भारतीयतेचं जे वैविध्यपूर्णता आहे ती कशी विकसित व्हायला लागली होती. त्यात पुन्हा मग एकांगीपणा आणि एकारलेपणा कुठल्या अंगाने यायला लागला. धर्म आणि राजकारणाचे प्रश्न काय निर्माण व्हायला लागले, जात आणि राजकारणाचे प्रश्न काय निर्माण व्हायला लागले आणि या सगळ्यातून आजच्या टप्प्यावरती राष्ट्रवादाची जी चर्चा गेली काही वर्ष सुरू आहे, हा राष्ट्रवाद आपलं भारतीय स्वातंत्र्य पुढं नेतोय का, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक लहान बालकाचं, प्रत्येक वृद्ध व्यक्तीचं, प्रत्येक आदिवासीचं, प्रत्येक दलित स्त्रीचं स्वातंत्र्य तो पुढं नेतोय की हा राष्ट्रवाद आज स्वातंत्र्याच्यामध्ये अडसर म्हणून उभा झालेला आहे. याची ही चर्चा हे लेख करतात की भारताला जर स्वातंत्र्याच्या पुढच्या टप्प्यावर जायचं असेल तर मग स्वातंत्र्य म्हणजे काय आणि भारतीयता म्हणजे काय आणि बहुसांस्कृतिक संपूर्ण राष्ट्रीयता म्हणजे काय, याची चर्चा करून एका नव्या भारताकडं आपण कसं जाऊ शकतो याविषयी हा महाग्रंथ बोलतो. 2 खंडातला हा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये 60 लेख आहेत, 8 विभाग आहेत. याच्यामध्ये शेवटी भारतानं महासत्ता बनलं पाहिजे का, बनणं शक्य आहे का, याचीही लोकांनी चर्चा केलेली आहे, लेखकांनी चर्चा केलेली आहे, संपादकांनी चर्चा केलेली आहे आणि या सगळ्याच्या आधारे आपण एका भारताबद्दलच्या नव्या समजेपर्यंत जाऊ शकतो. या ग्रंथाला जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद मिळायचं कारण हेच आहे की हा एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे असं सगळ्या वाचकांचं आणि अनेक लेखकांनी आवर्जून सांगितलं. आज महाराष्ट्रामध्ये जर कोणालाही सांगायचं झालं, मग तो विद्यार्थी असो, ती विद्यार्थिनी असो, तो शिक्षक असो, प्राध्यापक असो, नवा संशोधक असो, तरुण संशोधक असो किंवा अमुक विषयावरती आपल्याला भारताचा आढावा घेणारा एखादा चांगला लेख कुठे आहे, ग्रंथ कुठे आहे, याच्यामध्ये 60 वेगवेगळ्या लेखांचं हे संपूर्ण संपादित केलेलं असं
म्हणजे हा महाग्रंथ आहे. हा प्रत्येक लेख हा एक स्वतंत्र लेख आहे. म्हणजे अनेक वाचक आणि लेखक असं म्हणत आहेत की प्रत्येक विषयावरती एक ग्रंथ होईल इतकं त्याच्यामध्ये मांडणी आलेली आहे. तर असे अत्यंत आशयपूर्ण विश्लेषण करणारे, नवी दिशा दाखवणारे आणि आजपर्यंतची जी अनेक डिबेट्स आहेत, जी चर्चाविश्व आहेत, जे वादविवाद आहेत, ते लक्षात घेऊन मांडणी करणारे असे हे लेख आहेत. त्यामुळं हा संपूर्ण ग्रंथ एक संदर्भ ग्रंथ म्हणून येती 25 वर्ष नक्कीच उपयोगी पडेल असं अनेकांनी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळं हा ग्रंथ आपल्या घरी हवाच, आपल्या लायब्ररीत असायला हवा, महाविद्यालयात, शाळेमध्ये, वृत्तपत्राच्या कचेरीत हा महाग्रंथ ठेवला पाहिजे, तो वाचला पाहिजे. आणि तो यासाठी वाचला पाहिजे की आज आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे की मी भारतीय म्हणजे मी कोण आहे. भारतीय म्हणून मी स्वतःबद्दल बोलत असताना मी मागे कसं बघितलं पाहिजे, मी स्वतःकडं कसं बघितलं पाहिजे, आजचे माझे विचार, आजची माझी सगळी संस्कृती याची जडणघडण कुठून आलेली आहे, हे हा प्रश्न ज्याला ज्याला पडतो, हा प्रश्न केवळ वैचारिक नाही आहे, हा अगदी एका अर्थी आत्मिक प्रश्न आहे की मी कोण आहे नेमका आणि भारतीय आहे म्हणजे मला आजपर्यंत जे जाणवतं ते काय आहे आणि माझा भारत कसा आहे आणि हा भारत जगामध्ये जर खरंच एक उन्नत राष्ट्र म्हणून आणि एक प्रगल्भ राष्ट्र म्हणून, एक मानवतेला पुढे नेणारं राष्ट्र म्हणून, एक शांततावादी राष्ट्र म्हणून पुढे जायचं असेल तर मग स्वातंत्र्य लढ्यापासून याची काय काय मांडणी होत आलेली आहे आणि तो आपल्याला कसा पुढे नेऊ शकतो याविषयी हा ग्रंथ बोलतो. त्यामुळं हा ग्रंथ आपण सगळ्यांनी जरूर घ्यावा. अजून देखील म्हणजे याची प्रकाशनपूर्व सवलतीची जरी योजना संपलेली असली तरी येता काही काळ अजूनही हा 3000चा ग्रंथ 2500 रुपयामध्ये प्रकाशकाने उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ जवळच्या दुकानातून किंवा प्रत्यक्ष प्रकाशकांशी संपर्क करून जरूर घ्या. यावेळचा 15 ऑगस्ट आपला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करायचं हे एक उत्तम माध्यम आहे, उत्तम साधन आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला असं वाटेल की हा ग्रंथ विकत घेऊन आपण वाचला म्हणजे भारताचा 2023मधला स्वातंत्र्य दिन आपण खऱ्या अर्थी साजरा केला असं प्रत्येकाला वाटेल. धन्यवाद.